तर आमच्या रिसॉर्टच्या साईडचा जो म्हणजे समोरचा जो बीच आहे तिथे आता मी आलेलो आहे आणि तिकडे बीच आहे, खरंच खूप सुंदर आहे. इथे बॅक साईडला सगळे कॉटेजेस आहेत, मध्ये लँडस्केपिंग आहेत, बरेच पाथवे आहे आणि मध्ये सगळी नारळाची झाडं आहेत. तर असं हे रिसॉर्ट आहे, सिल्वर सँड बीच रिसॉर्ट. ॲक्च्युली हॅवलॉकवरती करण्यासारखे 3च मेन बीच आहेत. मेन म्हणजे एलिफंट बीच, दुसरा राधानगरी आणि कालापत्थर. तर कालचा आपला राधानगरी बीच कवर झालेला आहे. तिथे भरपूर फोटोशूट केलं. कायरा क्रिशा भरपूर पाण्यामध्ये भिजले. तिथे बेसिकली ॲक्टिव्हिटीज काही नाही आहेत, पण तिथं तुम्ही पाण्यामध्ये भिजू शकता आणि फोटोग्राफी करू शकता. एलिफंट बीचवरती ॲक्टिव्हिटीज आहेत बऱ्याचशा वॉटरमध्ये करण्यासारख्या, पण तो ओपन आहे नाही आहे ते अजून आम्हाला कळलेलं नाही आहे. जर तो आज ओपन नसेल तर आम्ही कालापत्थर बीच, आणि तो जर ओपन असेल तर तो सुद्धा बीच आम्ही कव्हर करणार आहे आणि कालापत्थर बीच सुद्धा आज कव्हर करणार आहे. तर असे 2. आणि सकाळी जे स्कुबा डायव्हिंग झालं ते खरंच खूप अप्रतिम होतं. जर तुम्ही अंदमानला येत असाल तर हॅवलॉक बीचवरतीच स्कुबा डायव्हिंग करा. आणि तो जो बीच आहे निमो बीच म्हणून त्याचं नाव आहे. तर खरंच खूप सुंदर, म्हणजे एक तर तुम्ही बोट डायव्हिंग सुद्धा करू शकता किंवा मग तुम्हाला थोडंसं पाण्याच्या आतमध्ये ते घेऊन जातात आणि मग तुम्हाला अंडर वॉटर ते थोडंसं घेऊन जातात. पण खूप वर्थ आहे. बेसिकली बोट डायव्हिंग जे आहे ते 5,500 रुपये आणि नॉर्मल जे तुम्हाला डायरेक्ट फ्लोट करून पाण्यामध्ये घेऊन आतमध्ये जातात तर ते आहे 3,500 रुपये आहे. बेसिकली दोन्ही सेमच आहे ऑलमोस्ट. फक्त याचा एक्सपिरियन्स असा असतो वेगळा की तुम्हाला बोटमधनं एका स्पॉटवरती घेऊन गेलं जातं आणि तिकडनं तुम्हाला डाईव्ह करायची असते पाण्यामध्ये. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे. मी खूप चांगले फुटेजेस पण घेतलेले आहेत, तर ते फुटेजेस पण मी तुम्हाला दाखवतो. इथे बोट्स आहेत किनाऱ्यावरती. इकडं जे आहे सँड ती व्हाईट सँड आहे ऑलमोस्ट. सगळ्या बीचवरती व्हाईट सँड आणि ब्ल्यू वॉटरच तुम्हाला बघायला मिळेल इथले जेवढे पण बीचेस आहेत. तर आजचा आपला हॅवलॉकवरचा शेवटचा दिवस आहे. आज जेवढ्या पॉसिबल होतील तेवढ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या. तर इथं ज्या बोटी आहेत त्या मला वाटतं फिशिंग बोट्स आहेत या सगळ्या, आणि हे सगळे फिश पकडण्यासाठी आतमध्ये जातात. क्रिशा स्विमिंगला गेली आहे बहुतेक आणि कायरा आणि मम्मा इथे बसलेले आहेत धोक्यावर. या बीचवरती पण खूप छान तुम्ही इव्हिनिंग स्पेंड करू शकता. ओव्हरऑल खरंच खूप भारी वाटते. इथे बॅक साईडला आमचा जो बीच आहे, आजूबाजूला कॉटेजेस आहेत, मध्ये नारळाची सगळी झाडं, स्विमिंग पूल आणि लँडस्केपिंग केलेलं आहे. खूप छान आहे हे सुद्धा रिसॉर्ट. सिल्वर सँड बीच रिसॉर्ट याचं नाव आहे. तर इथं सगळी कुत्री झोपलेली आहेत बीचवरती आणि इकडे कायू आणि मम्मा खेळली आहे. ओव्हरऑल खूप सुंदर बीच रिसॉर्ट आहे हे. आमचा तरी एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता.